कोल्हापुरात 7वी एकदिवसीय धम्मसंगीती उत्साहात संपन्न. बौद्ध संस्कार, सण आणि सांस्कृतिक शब्दावली सखोल मंथन. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. हुपरी तालुका कागल बुद्धविहार समन्वय समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित 7वी एकदिवसीय धम्मसंगती नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल, शाहूनगर, हुपरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यातील विविध जिल्ह्यातील बौद्ध समाजातील निवडक अभ्यासू, सक्रिय व दिशा ठरवणारे सुमारे 100 प्रतिनिधी या धम्मसंगतीत सहभागी झाले होते. या धम्मसंगतीत बौद्ध समाजाच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उन्नतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या 3 विषयावर स्वतंत्र सत्रामध्ये सखोल चर्चा करण्यात आली. बौद्ध संस्कार विधीमध्ये सर्वत्र साम्यता आणणे, बौद्ध सण कोणते व ते कशा पद्धतीने साजरे करावेत आणि ब्राह्मणी शब्दाऐवजी बौद्ध संस्कृती शब्दावली तयार करणे या विषयावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक विचारमंथन झाले. धम्मसंगतीचे उद्घाटन डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, सोलापूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी पूर्वीच्या धम्मसंगतीच्या अनुभवाचा आढावा घेतला. बौद्ध समाजात विचारांची एकसूत्रता आणि सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मंडळात आयु भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड पुणे, आयु राहुल खांडेकर पुणे, प्राध्यापक भारत शिरसाट छत्रपती संभाजीनगर, बौद्धाचार्य व्ही के वाघ छत्रपती संभाजीनगर, अशोक श्रावस्ती बौद्ध नागपूर, आचार्य राजेंद्र भालकर भालशंकर नाशिक, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे अमरावती, डी.एल. कामत जयसिंगपूर, प्रकाश जाधव मुंबई, सदानंद जाधव मुंबई, विजयकुमार जांभूळकर चंद्रपूर, दिलीप कांबळे मुरगुड, बापूसाहेब राजहंस कोल्हापूर, प्राध्यापक डॉक्टर किरण भोसले, प्राध्यापक डॉक्टर संतोष भोसले, डॉक्टर आर.बी. कांबळे, रवी माळगे, कृष्णा कांबळे, मधुकर सामंत, सचिन श्रावस्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख निमंत्रक आयु आनंदा कांबळे, महासचिव बुद्धविहार समन्वय समिती पश्चिम महाराष्ट्र यांनी धम्मसंगतीच्या आयोजनामधील भूमिका स्पष्ट करत समाजात वैचारिक एकवाक्यता निर्माण करण्यासाठी अशा चर्चासत्रांची आवश्यकता असल्याचे सांगितले. धम्मसंगतीच्या यशस्वी आयोजनासाठी आयु एस.पी. थारकर, सुधाकर कांबळे, प्राध्यापक अशोक कांबळे, वंदना कांबळे, नानासो कांबळे, पांडुरंग कांबळे, साताबा कांबळे, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर, डॉक्टर राजरत्न आंबेडकर, दिलीप शेंगाडे, प्राध्यापक गजानन कांबळे, प्राध्यापक संजय कांबळे, इंजिनियर महेश मानगावकर, वसंतराव खांडेकर आणि सौरव देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी वक्त्यांनी बौद्ध समाजातील विविध संघटनांनी संघटनात्मक भेद बाजूला ठेवून समाजहिताच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. बौद्ध संस्कार, सण, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरा यामध्ये एक समानता निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय प्रयत्न अधिक व्यापक करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. यापूर्वी धम्मसंगतीचे आयोजन देहू रोड पुणे, सुरतनगर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, आंबेडकर नगर नाशिक, भीमटेकडी अमरावती आणि सोलापूर येथे यशस्वीरित्या झाले असून 7व्या धम्मसंगतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला या वैचारिक चळवळीचे यजमानपद लाभले. दिवसभर झालेल्या चर्चेतून मांडण्यात आलेल्या सूचना, मते व शिफारसींचे संकलन करून आगामी काळात बौद्ध समाजासाठी सर्वसामान्य दिशादर्शक आराखडा तयार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. एकूणच कोल्हापुरात 7वी एकदिवसीय धम्मसंगती उत्साहात संपन्न पार पडली. या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र.